जुनी पेन्शनच्या घोषणेने नागपूर शहर हादरले. जुनी पेन्शनसाठी लाखो राज्य कर्मचारी रस्त्यावर. देता की जाता राज्य कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा. एकच मिशन जुनी पेन्शन, एकच मिशन. ऐतिहासिक जुनी पेन्शन मोर्चाने नागपूर हादरले. आपल्या मागण्यांसाठी संघर्ष करणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांनी आज 12 डिसेंबर 2025 नागपूर शहरात एक अभूतपूर्व शक्ती प्रदर्शन केले. एकच मिशन जुनी पेन्शन या गगनभेदी घोषणेमुळे संपूर्ण नागपूर दणाणून गेले होते. राज्यातील लाखो सरकारी कर्मचारी यशवंत स्टेडियम येथे एकत्र जमले आणि तिथून नागपूर विधान भवन पर्यंत भव्य मोर्चा काढला. जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी हा विशाल मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चात लाखो कर्मचारी सहभागी झाले होते. राज्यभरातील विविध विभागातील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि इतर विभागातील कर्मचारी आणि अधिकारी लाखोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते. जुन्या पेन्शनच्या मागणीचे फलक घेऊन आणि जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांच्या या प्रचंड एकजुटीमुळे प्रशासनाची तसेच राज्य सरकारची धावपळ उडाली. या प्रसंगी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. मोर्चाच्या समारोप प्रसंगी जुनी पेन्शन संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी राज्य सरकारला अत्यंत स्पष्ट शब्दात इशारा दिला. जोपर्यंत 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरचे आर्थिक कवच हिरावून घेणाऱ्या नवीन पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध केला. या सरकारचा जो घाट आहे तुमच्या सर्वांच्या ताकदीने या मोर्चाचे नेतृत्व जुनी पेन्शन संघटनेने केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करत त्यांचे मनोबल वाढवले आणि शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा यशस्वी केला. त्यांनी विधान भवनावर जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. या विराट मोर्चाने जुनी पेन्शनची मागणी आता राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आणली आहे. धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा मी महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला आवाहन करतो की या आंदोलनात सहभागी व्हा. त्यासाठी आम्ही शिक्षक भारती, आमच्या ज्या पुरोगामी विचाराच्या ज्या ज्या संघटना आहेत, छात्र भारती वगैरे विद्यार्थ्यांची, सर्वांना या आंदोलनात सहभागी करू असा मी शब्द. या मोर्चा प्रसंगी जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, शिक्षक भारतीचे संघटक अतुल देशमुख यांनी या मोर्चाला मार्गदर्शन केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व इतर विभागातील कर्मचारी आणि अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पेन्शन संदर्भात अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या AVS दस्तक YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद. Shut up,